ते पंक्ती अरे आजही तुम्ही जा ना गरीबाच्या घरात 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात ए पिठलं भाकर पण दणकून ठीक आहे भंगाराचं घर आहे काय शेतकऱ्याचं घर आहे एकच बाई आहे 10 माणसं येऊ दे ना नवऱ्याला म्हणते फक्त तुम्ही ताट खाली काढा तवर त्यांच्यात पाणी टाके पोत पिठलं उकाळलं तिच्याकडे काही जजमेंट थोडं नाही एका याच्यावर भाकरी चालू एका याच्यावर पिठलं ठुलं तिचं आयडियालाही बाहेर राहते इकडली करता येऊ टाकणार तवर इकडं कढईत पाणी वाटणार इकडली भाकर खाली लावणार तोवर पीठ खालावणार इकडची मळाया सुरुवात करणार तोवर मीठ मिरची टाकून झालं पीठ करा बरं ताट झालं जेवण हे श्रीमंत हलकट माणसं मुजीत आणि 5 सांगितले 6वा वाढला संपल्या चपात्या तरी एवढ्या चपात्या वाढी ती शेतकऱ्याला जमती का त्याला तो चांगला गांजा प्याला तर बैल बसतोय तुझ्या चपातीचं काय कर बावळ्याचा बाजार नाही तर तू चालली चपात्या घालायला शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला सांगा तांब्याभर पाणी घेते डायरेक्ट पातीलात होती ती काय उरण नाही तर पुरण ही हलकट तसं नाही करते पाजी तीच का आला दरिद्री शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो आणारे चहा वजन आहे हे हलकट खिडकी जवळ जाते अरे सांग ना 2-4 काय मुळ्या तू खात तू सांग 2-4 आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून आमुष शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत अजून 1 वर्षानं ह्या दरिद्र्यांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बोडवायचा होता आणि कपाला चिटकेल थोडा शिल्लक राहिला का तिने म्हणायचं बाबाचा प्रसाद घे प्रसाद नाकच गुतलं पोराचं कापात सप्त्यात पहिलं कौतुक करावं पंगत घालणारच हा विनोद आहे 1 2 सप्त्यात दुसरी कौतुक करावं पंक्तीला येणारांचं पंगत कोणी घालील माणसं नको जेव्हा याला आणि तिसरे कौतुक करावं ते वाढणारांचं आणि सगळ्यात जास्त कौतुक सप्त्यामध्ये पंगत वाढणारांचंच करावं महाराज 12-12:30 काल्याचं कीर्तन संपलं तर 3 वाजेपर्यंत पोरं लोकांना वाढीत आहेत खरे कौतुक त्यांचं आहे सप्ताह कमिटी काय वांग करते काय नाही करत माई लाल करा काय करता डोंब हो महाराज फक्त महाराज माईकवर सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही 3 टोकरे घेऊन पोरं पाळतात पोरं करतात हो काय झाली गंमत आपण पोरांकडून करून घेत नाही काय मत आहे तुमचं 3-4 हजार लोकांची पंगत पोरं वाढीत आहेत महाराज इथं लॉन्सला लग्न नाही आलं तर लघवीचे पैसे आज 4,000 लोकांची पंगत पोरं वाढतात आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना गावात हे पोरांमुळेच होतात पण त्या प्रत्येक गावांना रोग झालाय तो जुनी मंडळी इतकी दरिद्री नाहीत नव्यांना जमून देणार नवीन पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं गाप ते पोर म्हणलं बोंबलू नको हा टाळ तू बाई वाड्या होया कुठं तुया नाही लागतो नाही तर महाराज ही कामं खरे महाराज 3-4 हजार लोकांची पंगत वाढणं एवढं सोपं नाही ना आपण म्हणतो इतकं सोपं आहे का नाही आपण एक पंगत वाढली तर माणसं म्हणते आता तुमचं तुम्ही पहा माल जीव द्या ते पोरं 4-4 पंक्ती वाढतात आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना
हे पोरांमुळेच होत्या. गावातल्या लोकांना पाया पडून सांगतो, पोरांना नुसतं वापरून घेऊ नका, त्यांना संध्या देत जा. संध्या देत जा त्यांना घुसू द्या थोडं थोडं. जुने दोन नवे दोन जुने दोन तुम्हीच लावून नका धरू सारखी बावळाटपणासारखं. दोनदा सरपंच केलं तर तुला, तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं? तुला काय भेजा बिजा आहे का नाही? का गाव वारलं का तू एकटाच राहिला? एकदा आपण इच्छा आहे. काय इच्छा आहे तुझी? कावळा शिवावं का तुला? काय इच्छा आहे? उलट 2 वेळा झालं म्हणजे 10 वर्ष गेली. उलट पोरांना म्हणलं पाहिजे, पोरं तुमचं तुम्ही करा, अडचण आली तर मला सांगा. पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत. ते दिलं सोडून एखादा इच्छा आहे आपले आणि काय एकदा कवर एकदा पेनच ट्याकानं सही कराया. लकवा गेला हातावर त्याच्या. 6 अर्ज फाटली पण सही होईल. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही. फॉर्मच संपले तर काय भर. त्यानं जेवरास काढून आणला पण भरलाच. मरायचं कोणतीही गोष्ट महाराज वय झाल्यावर शोभत नाही. काय म्हणते तुमचं? आता हे लहान आले पोर आहेत, यांना शोभतं उड्या मारणं, कान वडणं, गप्पा हाणणं, त्यांना शोभतं. त्यांचं वय आहे. म्हातारी शेजारी बसला आणि एकमेकाचा मुका घ्यायला लागला, शोभत काही? ते वयाला शोभत महाराज. पोर आहे ते. हे बा आपण लहान असताना जर शाळा सुटली ना मराठी शाळा अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली का बरं. आरडच तेवढा व्हायचा. हे त्याच्यात उद्या सुट्टी असावा. आय 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 आय. एका हातात दप्तर आणि एका हातात चड्डी ना अख्ख्या गावात बोग्या बरं. चड्ड्या काढायच्या पळता येत नव्हतं. इकडून लावून धरायचं, इकडं दप्तर हे धरावतं. चपला तर नव्हत्याच. चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चैन मोकळी. तो काही एक तमाशा आहे का? इकडून धरलं का पट्टी पडायची, चला माग चड्डी गळाली, इकडून वर. पण